नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता मंदिरात येते आणि देवी आईची घंटा वाजवत ती खूप रडते आणि तेवढ्यात तेथे गुरुजी येतात. रडताना मात्र ते कलाला बघतात आणि विचारतात की कला, अगं काय झालं बाळा, का रडतेस, माझ्याकडे बघ बरं एकदा. तेव्हा आता कला रडतच गुरुजींना म्हणते की हे बघा गुरुजी, आता सगळं काही संपलं. आता कलाला सरोजने अद्वैतला जे काही सांगितलेलं असतं की तू वेळीच निर्णय घे, ते सर्व काही आता कलाला सारखं तेच डोळ्यासमोर येत असते. तेव्हा कला पूर्णपणे त्या वाक्याने खचून गेलेली असते. तेव्हा गुरुजी आता कलाला म्हणतात की उठ कला, चल इकडे ये. तेव्हा मात्र कला आता डोळ्यातील पाणी पुसते आणि गुरुजींचं ऐकून ती आता तेथून उठते. तेव्हा गुरुजी आता तेथे बाजूला स्टूलावर कलाला बसायला सांगतात. तेव्हा आता गुरुजी कलाला समजून सांगतात की हे बघ कला, अगं आयुष्यामध्ये अनेक असे संकट येत असतात आणि ते संकट आल्याने आयुष्य हे कायमचं संपत नसतं बाळा. अगं त्या संकटांना सामोरं जायचं असतं, त्यावर मात करायची असते कला. आणि हे सर्व मात करण्यासाठी आपल्याला स्वतःवर आणि देवी आईवर विश्वास ठेवायला लागतो. आणि हे बघ, तुझा तर अंबाबाईवर विश्वास आहे आणि हे बघ मग झाले तर, आणि सगळे ताण जर तुला उलट पडल्यासारखं वाटत असेल, त्यामुळे तू विश्वास ठेव आणि काही गोष्टी मात्र तू देवी आईवरच सोपून दे. हे बघ, कधी कधी असं वाटतं आपल्याला आज सगळं काही संपल्यासारखं वाटतं, परंतु तेच मात्र उद्याला सगळं काही अगदी भरभरून देण्यासारखं वाटतं. अगं काळोख संपल्यानंतर पहाट तर होते, अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच, मृत्यूनंतर जन्म होतो आणि जन्मानंतर मृत्यू तर होतो बाळा. यालाच नियतीचं चक्र असं म्हणतात. आयुष्य मात्र आपल्याला कधी हे आश्चर्यचकित करील, काही असं सांगता येत नाही. त्यामुळे कधी असं हरायचं नसतं, कारण माणसाच्या प्रयत्नाने जे शक्य होत नसतं तर ते अंबाबाईच्या चमत्काराने शेवटी शक्य होतं, हे लक्षात ठेव. तेव्हा आता गुरुजींच्या या बोलण्याने आणि अंबाबाईच्या आशीर्वादाने कलाला एक खूप मोठा आधार मिळतो. कला आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. त्यानंतर आता इकडे घरातील सर्वजण एकत्र आलेले असतात. सर्वांसमोर सरोज आता अद्वैतला सांगत असते, अरे अद्वैत, आपलं बोलणं अर्धवट राहिलं, त्यामुळे चल आपण रूम मध्ये जाऊन बोलूया. तर अद्वैत हो म्हणतो आणि सरोज आता अद्वैतला घेऊन रूम मध्ये जाते. परंतु रोहिणी मात्र आता सरोजच्या बोलण्याचा बारीक विचार करते. नक्की आता सरोज वहिनी अद्वैतची कोणतं असं बोलणं अर्धवट तिचं राहिलं असेल, नक्की काहीतरी शिजते असे आता रोहिणीने ओळखलेले असते. त्यामुळे रोहिणी आता उशीर करू नको, चल नेमकं काय होतंय, काय शिजतं हे आपल्याला ऐकायला हवंच. म्हणून आता सर्वजण रूममध्ये गेल्यानंतर रोहिणी मात्र रजनीला म्हणते, अगं रजनी, मी माझ्या साड्या काही काढून ठेवलेल्या आहेत रूममध्ये, त्या इस्त्रीवाल्याला द्यायच्या आहेत तेवढ्या, त्यामुळे तू प्लीज तेवढ्या देशील का. रजनी म्हणते की हो हो देते, थोड्या वेळातच करते. परंतु रोहिणी लगेच रागाने म्हणते की अगं जरा वेळाने काय, लगेच कर. अगं हे बघ, इकडे बाहेर सगळं धुपेची राख झाली आहे आणि ही राख आणि हे जो काही राहाडा आहे तो जर रूमपर्यंत पोहोचला तर माझ्या संपूर्ण साड्या ह्या अगदी खराब होतील आणि ते मात्र मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे तू प्लीज लगेच हे कर, जा बरं लवकर. तेव्हा आता रजनी म्हणते की बरं ठेवते लगेच, आणि ती आता रोहिणीच्या रूम मध्ये जाते, कारण तिला तर बिचारीला कलाची काळजी असते की कला कुठे गेली असेल. परंतु रोहिणीने मात्र तिला आता हे काम सांगते आणि बिचारीला आता रूम मध्ये निघून जावं लागतं. तेव्हा मात्र आता इकडे गुरुजी कलाला तीर्थप्रसाद आणून देतात. तर कलाला म्हणतात की हे बघ कला, आपल्या माणसांनी किती काही झालं तरी त्यांची साथ मात्र तू सोडू नकोस. तेव्हा कला देवी आईला हात जोडते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी, हे सगळं आपल्या माणसांसाठी जर सुरू असेल तर गुरुजी म्हणतात की यश मात्र नक्की आहे, कारण शेवटी माणसं ही आपलीच आहेत कला. तेव्हा कला आता देवी आईला हात जोडते आणि गुरुजींच्या पाया पडते, आशीर्वाद घेते आणि देवी आईकडे बघत बघत आता शेवटी ती घरी यायला निघते. त्यानंतर आता इकडे सरोज अद्वैतला घेऊन रूम मध्ये येते आणि ते डिहोचे पेपर पुन्हा ती अद्वैतच्या हातात देते आणि पेन देते. अद्वैतला म्हणते की वेळीच तू निर्णय घे, उगाच जास्त उशीर व्हायला नको. आणि तेवढ्यात रोहिणी लगेच आता दरवाजात येते आणि ह्या दोघांचं नेमकं काय सुरू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता रोहिणी विचार करते की हे डिहोजचे पेपर आणि हे पेन, हे डिहोजचे पेपर सरोज वहिनीकडे आले कुठून असतील. म्हणून आता ती बारीक विचारात पडते, लगेच खुश होते आणि मनात म्हणते की खरंच सरोज वहिनी, एकदा जर तू करायचं ठरवलं तर तू मात्र लगेच उशीर करत नाही आणि मनात जर आलं तर एखाद्याचं भज सुद्धा तू करू शकते. खरंच तू तर खरंच खूप ग्रेट आहे. त्यावर आता अद्वैत ते पेपर्स पाहून आईला म्हणतो की हे बघ आई, तू जे म्हणते ते अगदी बरोबर आहे, परंतु अजून मात्र हा निर्णय घेऊन 1 महिना सुद्धा झालेला नाही. मी विचार करायला तुझ्याकडून 1 महिना मागितला होता आणि हे बघ, आमच्यातील जे काही सिमिलॅरिटी आहे, डिफरन्सेस आहेत,
त्याची लिस्ट सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आणि हा निर्णय मात्र माझा पूर्णपणे आयुष्य बदलणार आहे। आई तुला हे माहितीच आहे, कारण दुसऱ्याने मात्र माझी कमिटमेंट मोडली तर ते मला नाही आवडत, त्यामुळे मी सुद्धा दुसऱ्याची जी काही कमिटमेंट आहे ती कशी मोडू शकतो। दुसऱ्याने जर माझं काही ऐकलं नाही तर मात्र मी किती रागावतो। आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं की आई इतक्या घाईने मी हा निर्णय कसा घेऊ, त्यामुळे आई ह्या डिव्होर्स पेपरवर मी लगेच सही नाही करू शकत। तेव्हा मात्र आता हे ऐकून सरोजला खूप राग येतो आणि रोहिणीला सुद्धा। तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत, यात कसली कमिटमेंट आली। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई हे बघ, जसं एक प्रॉमिस मी तुला केलेला आहे तसेच एक प्रॉमिस मी आता आबांना सुद्धा केलेला आहे। तेव्हा सरोज विचारते की कोणतं प्रॉमिस। तेव्हा अद्वैत सांगायला सुरुवात करतो की आमच्या नात्याबद्दल मी सगळ्या बाजूने विचार करेल आणि इतक्या घाईत मी कोणताही निर्णय नाही घेणार। त्यामुळे आई, जसं मला तुझं प्रॉमिस पाळावं लागते, तुझे प्रॉमिस मी पाळतो, तसं आबांना दिलेलं प्रॉमिस आहे ते सुद्धा माझं एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि ती प्रॉमिस सुद्धा मला पाळावीच लागेल। म्हणूनच या पेपर्सवर मी लगेच आता सह्या नाही करू शकत। तेव्हा आता सरोज म्हणते की बरं ठीक आहे, जोपर्यंत तुझ्या मनाची खात्री पटत नाही, तुझ्या मनाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मात्र तू यावर सही करू नकोस। आणि हे बघ, मला माहिती आहे आणि पूर्ण खात्री सुद्धा आहे त्या मुलीला मात्र तू लगेच तुझ्यापासून वेगळं करशील, त्यामुळे एकदा शांतपणे विचार कर आणि हे डिव्होर्सचे पेपर आहे ते तुझ्या जवळच ठेव आणि जेव्हा तुला वाटेल की यावर सही करावी त्यावर लगेच तू सही करून टाक। आता सरोज आता हे असं म्हटल्यानंतर रोहिणी हे सर्व ऐकते आणि रोहिणीचा आणखीनच आता ती पापड होतो। तिला खूप राग येतो, कारण अद्वैत आणि कला या दोघं वेगळं होण्यासाठी आता सरोजने तर मस्त डाव आखला होता, परंतु अद्वैतने त्यात नकार दिला। तर लगेच अद्वैत आता सरोजला म्हणतो की चल आता येतो मी। तेव्हा आता अद्वैत बाहेर येणार तोच लगेच रोहिणी घाईने तिथून पळ काढते, परंतु आता लगेच अद्वैत रूम मध्ये येत असतो आणि सरोजला आता इतका राग आलेला असतो, परंतु तरी सुद्धा ती स्वतःचा राग आवरते। त्यानंतर अद्वैत आपल्या रूम मध्ये येत असतो। रूम मध्ये गेल्यानंतर रोहिणी लगेच आता तेथे लपलेली असते, तर परत ती बाहेर येते आणि आता मात्र मला सरोज वहिनीचे कान भरण्यासाठी आणखीनच जास्त मजा येईल। ती लगेच आता सरोजला रूम मध्ये जाऊन भेटायचं ठरवते। त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी संगीता मात्र काहीतरी फुलांचा हार वगैरे करत असते, परंतु कामात तिचं कुठे लक्ष लागत असतं। बिचारी सारखी आपल्या कलाचा विचार करत असते आणि तेवढ्यात आता तेथे दिनकर येतो। दिनकर आता तेथे समोर खुर्चीवर बसतो, परंतु आता संगीताचं लक्ष नाही, ती काहीतरी विचारत आहे हे दिनकर तिच्याकडे बघून ओळखतो आणि तो बिचारा मात्र शांत बसतो। परत तो यादी करायला घेतो, नारळ काहीतरी असं तो यादी करत असतो, देवाच्या सामानांची, फुलांची माळ, कोंड्याची माळ, बत्ताशे वगैरे। आणि हे सर्व बघून तो म्हणतो की संगे हे बघ, अगं जरा चेक कर, एकदा काही राहिलं की नाही खात्री करून घे बरं। परंतु संगीताचे लक्ष दिनकरच्या बोलण्याकडे नसते, ती सारखी विचारत असते। तेव्हा दिनकर पुन्हा म्हणतो की संगे अगं काय झालं, मी तुला काय विचारतोय, अगं तू किती विचार करशील, असा विचार करून एक दिवस डोकं फुटेल तुझं। अगं हे बघ, गुढीपाडवा सणाचा पहिला दिवस आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस। तेव्हा आता संगीता म्हणते की हो तुम्ही अगदी खरं बोलतात, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये हा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल। तेव्हा मात्र दिनकर म्हणतो की अगं चांगलंच होईल, अगदी सकारात्मक विचाराने ह्या सर्व गोष्टींकडे एकदा तू बघत राहा। आणि हे बघ, तिकडे चांदेकरांच्या घरात सुद्धा आता ह्या नव्या वर्षाची सुरुवात अगदी नव्यानेच होईल। आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आपल्या कलाच्या आयुष्यामध्ये हे नवीन वर्ष मात्र खूप असा आनंद घेऊन येईल। आई अंबाबाईच्या कृपेने सर्व काही ठीक होईल, अगदी तू काळजी करू नको इतकी। तेव्हा आता संगीता म्हणते की खरंच असं होईल का हो। तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे, अगं नको इतकी काळजी करू, अगं होईल नक्की। तेव्हा कुठे आता संगीताचा चेहरा खुलतो, तर दिनकर तिला म्हणतो की चल बरं आता कामाला सुरुवात करायची ना, नाहीतर ऐन वेळेस आपली शेवटच्या क्षणाला मात्र खूप अशी घाई गडबड होईल, धांदल उडेल। तेव्हा आता संगीता लगेच खुश होते, परंतु आता बिचारी काजल आता समोर तेथे बसलेली असते, परंतु तिला सारखं आता त्या सोमची आठवण येते। सोम तिच्याशी जे काही वागला ते सारखं आता तिच्या डोळ्यासमोर येत असतं, त्यामुळे तिचं कोणत्याच गोष्टीत कामात मन लागत नाही, ती सारखं त्याच विचारत असते। आणि तेवढ्याच संगीता काजलला आवाज देते की काजू चल बरं जरा प्रसादाचा रवा भाजून घेऊयात। परंतु आता ह्या काजलचं काही आईच्या बोलण्याकडे लक्ष नसते, ती फक्त सोमच्या या बोलण्याचा विचार करत असते की मला आमच्या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे, म्हणजे अनामिका आणि त्याच्या नात्याला। हे सर्व आठवून आता काजलचे डोळे अगदी भरून आलेले असतात।
असतात। तेव्हा मात्र आता संगीता पुन्हा काजलला आवाज देते, पण तरी सुद्धा काजल हा संगीताच्या आवाजाकडे लक्ष देत नाही। तेव्हा आता संगीता दिनकरला म्हणते की बघितलंस ना, यामुळे काल मी या मुलीला तिकडे चांदेकरांच्या घरात जाऊन देत नसते। तेव्हा आता संगीता उठते आणि काजल जवळ येणार असते। काजलच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं। तेव्हा दिनकर आता संगीताला समजावत असतो की अगं जरा हळूच, आपली पोरगी तरुण आहे आता। तेव्हा संगीता आता काजल जवळ येते। काजल मात्र रडत असते आणि जोरजोरात आता तिला धक्का देत म्हणते की काजल काजल अगं लक्ष कुठे आहे तुझं। तेव्हा काजल कुठे आता त्या विचारातून बाहेर येते आणि आईकडे बघत असते। तेव्हा आता काजल रडतच म्हणते की आई अगं मी तुझ्या कुशीत येऊ का ग। तेव्हा आता संगीतातील आई ही जागी होते आणि खरंच ती आता काजलला घाईने लगेच आपल्या कुशीत घेते। तेव्हा काजल आता आपल्या आईच्या कुशीतून खूप रडते आणि रडतच ती आता आईला म्हणते की आई तू आता आपल्या काजलची अजिबात काळजी करू नकोस, कोणतंही टेन्शन घेऊ नको, कारण मी माझ्या आयुष्यातून आणि मनातून कायमचं त्या सोहमला काढून टाकलेलं आहे, तुझी शपथ आई। तेव्हा दिनकर आणि संगीता या दोघांना सुद्धा काजलची ही अवस्था बघवत नाही। काजल रडतच म्हणते की आई अगं खरंच सगळं काही संपलं ग आई। तेव्हा आता संगीताचे सुद्धा डोळे भरून येतात आणि दिनकरचे सुद्धा। संगीता सुद्धा आता काजलला जवळ घेऊन खूप रडते। त्यानंतर आता इकडे रोहिणी सरोजच्या रूम मध्ये येते आणि सरोजला विचारते की अगं सरोज वहिनी काय झालं ग, अद्वैत असं ताडताड वर का निघून गेलास ग, नक्की तू बरा आहेस ना। म्हणून आता सरोजकडून काढून घेण्यासाठी आता ही रोहिणी मात्र अगदी व्यवस्थित प्लॅन आखते आणि त्या पद्धतीने आता ती मात्र सरोजशी बोलत असते। तिला असं वाटतं की नक्की सरोज आपल्याला काय खरं आहे ते नक्की सांगेल। अगं वहिनी त्याच्या हातामध्ये कसले ते पेपर्स होते, सर्व काही ठीक तर आहे ना ग वहिनी। नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता मंदिरात येते आणि देवी आईची घंटा वाजवत ती खूप रडते आणि तेवढ्यात ते गुरुजी येतात। रडताना मात्र ते कलाला बघतात आणि विचारतात की कला अगं काय झालं बाळा, का रडतेस, माझ्याकडे बघ बरं एकदा। तेव्हा आता कला रडतच गुरुजींना म्हणते की हे बघा गुरुजी, आता सगळं काही संपलं। आता कलाला सरोजने अद्वैतला जे काही सांगितलेलं असतं की तू वेळीच निर्णय घे, ते सर्व काही आता कलाला सारखं तेच डोळ्यासमोर येत असते। तेव्हा कला पूर्णपणे त्या वाक्याने खचून गेलेली असते। तेव्हा गुरुजी आता कलाला म्हणतात की उठ कला, चल इकडे ये। तेव्हा मात्र कला आता डोळ्यातील पाणी पुसते आणि गुरुजींचं ऐकून ती आता तेथून उठते। हा गुरुजी आता तेथे बाजूला स्टोलावर कलाला बसायला सांगतात। तेव्हा आता गुरुजी कलाला समजून सांगतात की हे बघ कला, अगं आयुष्यामध्ये अनेक असे संकट येत असतात आणि ते संकट आल्याने आयुष्य हे कायमचं संपत नसतं बाळा। अगं त्या संकटांना सामोरं जायचं असतं, त्यावर मात करायची असते कला, आणि हे सर्व मात करण्यासाठी आपल्याला स्वतःवर आणि देवी आईवर विश्वास ठेवायला लागतो। आणि तू इकडे सर्व प्रकरणाचा तुझ्या बाजूने निकाल लावण्याचा प्रयत्न करते आणि ती कला सुद्धा काही कमी नाही, ती मात्र तुझ्या बाजूने कशी चुकीचे आहे अगदी कंबर कसून दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि सरोज वहिनी एक गोष्ट लक्षात घे, या घरामध्ये डॅड सुद्धा तिच्याच बाजूने आहे आणि ते मात्र आता ह्या दोघांचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा आता सरोजला हसू येते। सरोज मात्र हसून रोहिणीला म्हणते की हे बघ अगं, आबा आणि कला या दोघांपेक्षा माझा मुलगा फक्त माझे जास्त ऐकतो। तेव्हा आता रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं हे सर्व मला मान्य आहे, परंतु तू हे विसरू नकोस की ती मुलगी सुद्धा अति शहाणी आहे हे लक्षात घे। अगं तिने जर अद्वैतला घोळात घेतलं, त्याला काबूत ठेवलं तर तू काय करणार आहे बरं। अगं सरोज वहिनी खरंच मला खूप भीती वाटते, तू डिव्होर्स पेपर दिले होते परंतु त्याने मात्र त्या पेपर्सवर साईन नाही केले, हे लक्षात घे। त्यामागे नक्की काय कारण आहे हे शोधून काढायला हवं की नको, तो तेच कारण आहे याची तुला पूर्ण खात्री आहे का सरोज वहिनी। तेव्हा आता रोहिणीचं हे बोलणं ऐकून सरोज विचारत पडते। त्यानंतर आता इकडे अद्वैत रूम मध्ये येतो आणि तो कपाटामध्ये ते डिव्होर्स पेपर आता ठेवायला जातो, परंतु तो आता एक फोन करायला घेतो आणि तेवढ्यात कला समोर येताना त्याला दिसते आणि तेव्हा तो लगेच कलाकडे एकटक बघत असतो। कला आता अद्वैत जवळ येते तर अद्वैत तिला विचारते मी तुला किती फोन केले, कुठे गेली होती आणि एका फोनला सुद्धा तुला उत्तर देता येत नाही का, असं न सांगता कोणी जाते का। तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे तू का मला फसवतोस। त्यावरती आता अद्वैत म्हणतो की मी आणि तुला फसवतोस, तर कला म्हणते की हो मला फसवतोस, अरे हे सगळे खेळ तू माझ्याशी का खेळतोस, आपल्यामध्ये इतके फरक आहे, आपल्यामध्ये इतकं साम्य आहे, अरे तुझा तर निर्णय अगोदर झाला होता तरी सुद्धा तू काय हे सर्व खेळ खेळतोस। तेव्हा आता अद्वैतला काही कळत नाही, कारण कलाने जे काही ऐकलेले असते तर तिला असं वाटतं की अद्वैत सुद्धा यात सामील आहे आणि अद्वैतला नेमकं कला काय म्हणते हे काही कळत नसते।
असतं. कला म्हणते की अरे अद्वैत, हे सर्व नाटक तू कशासाठी करतोस? अरे हे नातं संपवायचं होतं, हे तुझं अगोदरच ठरलेलं होतं. तर मग आपल्यामध्ये जे काही सुरू होतं ते सगळे खेळ आपण का खेळलो? अरे तू तर आपले जे काही डिव्होर्स पेपर आहे तर त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही करायला सुद्धा तयार आहे. अरे मग एकदा सही कर आणि सगळं काही नातं एकदाच संपून टाक. अरे का तू मला खेळवत ठेवलंस आणि मला वेड्यात काढून तुला काय मिळालंस त्याचं उत्तर दे, सांग ना अद्वैत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की एक सेकंद, हे सर्व कुठून आलं? तेव्हा आता कला विचारते की म्हणजे काय? तर अद्वैत लगेच म्हणतो की म्हणजे असं, तू माझं आणि माझ्या आईचं बोलणं चोरून ऐकलं. तर काल मी तुझ्या आईचं आणि तुझं बोलणं चोरून ऐकलं होतं, तर तेव्हा तू मला इतकं बोललीस, म्हणजे आता ते कुठे गेले? म्हणजे स्वतःसाठी जे नियम आहेत तर ते वेगळे आणि इतरांसाठी मात्र ते वेगळे. कुठल्याही गोष्टीसाठी फक्त स्वतःसाठीच तुला सिच्युएशन ही क्रिएट करता येत असते. एकतर तू आमचं बोलणं चोरून ऐकलं तर ऐकलंस आणि वरून तू मलाच त्याचा जाब विचारते. त्यावरती आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, अरे मी चोरून काही ऐकलेलं नाही. अरे चांदेकर, ते सर्व माझ्या कानावर पडलं आणि त्याचा मी तुला जाब विचारणार, कारण तू माझी खूप मोठी फसवणूक करतोस. कारण मी तुला पहिल्याच दिवशी जाब विचारणार होते आणि जर पहिल्याच दिवशी तुम्हाला हे सांगितलं असतं की खरे हे बघ, तुझ्यात आणि माझ्यामध्ये कोणतंही असं साम्य नाही आणि फक्त आपल्यामध्ये फरक दिसतात, त्यामुळे आपण त्यासाठी वेगळे होऊयात, असे जरी तू मला म्हटलं असता तरी सुद्धा जास्त बरं झालं असतं. अरे तू तर खरेपणाचा इतका आव आणत असतो, म्हणजे तुझी कायम हीच अपेक्षा असते की इतरांनी नेहमी तुझ्याशी खरं वागावं, कोणीही खोटं वागू नये, परंतु तू मात्र दुसऱ्यांशी काय वागतोस रे? खोटं वागतो. इतरांशी खरं वागताना मात्र नेहमी तू कमी का पडत असतो? अरे चांदेकर, तू माझ्याशी खोटं का वागला? तेव्हा अद्वैत फक्त बघत असतो. तर कला म्हणते की चांदेकर, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तुला कायम नेहमी अशी तुझी अपेक्षा असते की तू जे प्रश्न विचारतो तर त्याची उत्तर इतरांनी लगेच पटपट द्यावीत म्हणून. अरे मग आता स्वतः का गप्प बसलात? स्वतःवर वेळ आली तर बोल ना काहीतरी, त्याचं उत्तर दे. अरे नेहमीप्रमाणे तू एक वेळ असं कर की स्वतःची चूक मान्य करू नकोस आणि हवं तर सगळं काही माझ्यावर ढकलून दे. या गोष्टीला मी जबाबदार आहे, माझ्यावर आरोप कर, परंतु आता इतकं शांत राहू नकोस, माझ्या मनाशी खेळू नकोस. नक्की काय याचं उत्तर आहे त्याचं उत्तर मला दे. बोल अद्वैत, एकदा उत्तर दे. तेव्हा आता कला हे बोलत असताना अद्वैत लगेच ओरडतो की बाद झाले, कारण एकतर तू तर खूप चुका केलेस. एक म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस आणि दुसरं म्हणजे की तू मला जाब विचारते आणि 3 म्हणजे तुला तुझी चूक दाखवून दिली तर तेव्हा तरी सुद्धा तू स्वतःचाच मुद्दा रेटते, तूच बरोबर आहे असं तू दाखवते आणि 4 म्हणजे तुझी चूक की प्रत्येक गोष्टीमध्ये तू स्वतःच्या पद्धतीनेच निर्णय घेते. का, कशासाठी आणि तुला माहिती आहे का मी का करतो, कशासाठी करतो, नक्की काय वागतो ते? म्हणून तो लगेच रागाने कपाटातील डिव्होर्स पेपर बाहेर काढतो आणि कलाला ते पेपर्स दाखवतो आणि हे बघ, कुठल्याही पेपरवर मी अजूनपर्यंत सह्या केलेल्या नाही, कारण अजून कोणताही असा निर्णय मी घेतलेला नाही, त्या निर्णयापर्यंत सुद्धा मी अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा कला मात्र आता ते पेपर्स पाहते. तेव्हा आता अद्वैत रागाने म्हणतो की मला वेळ हवा आहे, असे बोलून रागाने तो बाहेर निघून जातो. तेव्हा आता कलाच्या जीवात जीव येतो आणि ती दीर्घ श्वास घेते आणि ते पेपर्स वाचत ती आता सोफ्यावर बसते. तेव्हा ते पेपर्स वाचत असताना तिच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येतं. तिला इतकं वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर ती किचन मध्ये येते आणि रजनीला स्वयंपाक करण्यात मदत करत असते, परंतु कलाच्या डोळ्यात पाणीच असतं. तिचा चेहरा पूर्णपणे उतरून गेलेला असतो. तेव्हा जे काही ती बटाटे कापत असते तेव्हा रजनी तिला विचारते की काय ग कला, तू बरी आहेस ना? आणि काय ग अशी न सांगता कुठे गेली होती? अगं कला, तू अशी न सांगता गेली, खरंच मला तुझी कितकी काळजी लागली होती, जीवाला अगदी घोर लागला होता. त्यावरती आता कला म्हणते की रजनी मॅडम, हे बघा, खरंच तुम्ही इतकी काळजी करू नका, कारण कसं असतं की कधी कधी काही गोष्टी आपल्या सहनशक्तीच्या पुढे जातात आणि तसंच आज झालं. म्हणजे काही गोष्टी मला सहन झाल्या नाही म्हणून मी जरा बाहेर गेले होते, इतकंच. त्यावरती आता रजनी तिला हळूच विचारते की म्हणजे हे बघ कला, मला तुमच्या दोघांमध्ये अद्वैत आणि तुझ्यामध्ये लुडबुड नाही करायची. कला, तुला एक सांगू का, तुम्ही दोघं सुद्धा अगदी समंजसपणाने वागा. आणि हे बघ कला, मी देवीची मूर्ती सरळ करण्यासाठी गुरुजींना बोलावलेलं आहे, गुरुजी येतच असतील. आणि तेवढ्यात आता गुरुजी आत येतात तर कलाचं लक्ष जातं. कला म्हणते की रजनी मॅडम, गुरुजी आलेत. तेव्हा रजनी आणि कला घाईने आता गुरुजींजवळ येतात. तेव्हा आता दोघी गुरुजींना नमस्कार करतात आणि गुरुजी लगेच आता देवी आईच्या त्या देवघरात जातात आणि रोहिणी गुरुजींकडे लगेच पुढे पुढे करत असते की गुरुजी या, अहो बघा ना काय झाले ते. तेव्हा आता घरातील सर्वजण आता गुरुजी तेथे आल्यानंतर देवघरात येतात
येतात। गुरुजी अगोदर देवाला नमस्कार करतात। गुरुजी आता तेथे पाटावर बसतात आणि म्हणतात की ठीक आहे, चला आता मी मंत्राचं पठण काही करतो आणि घरातील मोठ्या सुनेने यावे आणि मूर्ती मात्र काही सरळ दिशेने फिरून ठेवावी। तेव्हा आता मोठी सून म्हटल्यानंतर आता रोहिणीचा खूप असा जळफळाट होतो। ती लगेच सरोजला म्हणते की सरोज वहिनी, अगं घरातील आता मोठी सून म्हटल्यानंतर आता ही मुलगी पुढे येणार, कायमीची लुडबुड सुरूच असते। तेव्हा आता सरोज म्हणते की 1 मिनिट रोहिणी, शांत हो, या घरातील मोठी सून मी आहे, त्यामुळे कलाला मात्र मी मूर्ती सरळ करून नाही देणार। चांदेकरांची मोठी सून असल्या नात्याने मीच ही मूर्ती सरळ करेल। तेव्हा आता गुरुजी मंत्रोपचार करायला घेतात आणि आता लगेच सर्वजण देवीला हात जोडतात। मनोभावाने आता सर्वजण हात जोडून देवीला प्रार्थना करतात। गुरुजी आता सुपारी पाण्यामध्ये टाकून त्यावर अगदी जे काही जल अर्पण करतात, हळदी कुंकू वाहतात, त्यांचे मंत्रोपचार चालू होतात। तेव्हा गुरुजींची पूजा झाल्यानंतर गुरुजी आता म्हणतात की गोडाचं जर नैवेद्य झाला असेल तर आता नैवेद्य घेऊन या। त्यावरती आता रजनी म्हणते की हो गुरुजी, ते काय तिथेच ठेवलेलं आहे। म्हणून गुरुजी आता घरातील मोठे सुनेला मूर्ती सरळ करण्यासाठी पुढे बोलावतात। तेव्हा कला आता सरोजकडे पाहत असते आणि कला इकडे तिकडे पाहते आणि लगेच आता ती पुढे जायला निघते, परंतु लगेच आता सरोज म्हणते चांदेकरांची मोठी सून मी आहे आणि लगेच कलाला डावलून ती आता तेथे देवघरासमोर येते आणि गुरुजींना विचारते की सांगा गुरुजी, काय करू मी आता। तेव्हा आता गुरुजी सांगतात की मूर्तीची सरळ दिशेने अगोदर जशी ती होती तशी सरळ दिशेने स्थापना करा। तेव्हा मात्र आता सरोज पाटावर पाय ठेवणार, तेव्हा गुरुजी म्हणतात की थांबा। तर लगेच आता सरोज मात्र धक्क्याने गुरुजींकडे पाहते, तर गुरुजी म्हणतात की तुम्ही एकट्याच कशा काय, अहो स्थापना तर जोडीने करायला हवी। तेव्हा मात्र आता अगदी नाक मुरडत गेलेल्या या सरोजला गुरुजींनी आणि देवी आईने खरंच आता शिक्षा दिलेली असते। पूजा तिच्या हातून व्हायला नको असं आता देवीला सुद्धा वाटत असतं, म्हणून आता तिची बोलती बंद होते आणि सर्वजण आता सरोजकडे बघत असतात। शेवटी कला आणि अद्वैत या दोघांच्याच हाताने देवी आईची ही स्थापना होणार असते। तेव्हा आता रजनी लगेच कलाला म्हणते की कला, अगं तू तर पुढच्या पिढीतील मोठी सून आहे, मग ये ना तू, आणि अद्वैत तू सुद्धा ये, अरे जोडीने पूजा करा। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र सरोज आणि रोहिणी या दोघींचा तर आणखीनच जळफळाट होता आणि त्याहून मात्र आता नयनाचा सुद्धा होतो। रजनी आता कला आणि अद्वैत या दोघांना मूर्तीची स्थापना करण्यासाठी पुढे जोडीने बोलावते। तेव्हा अद्वैत आणि कला लगेच पुढे येतात, परंतु सरोजचा आणखीनच जळफळाट होतो। तेव्हा आता जोडीने ते खाली बसतात आणि देवीला हात जोडतात। तेव्हा कला ही अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत मात्र कलाकडे एकटक बघत असतो आणि हे सर्व बघून सरोज, रोहिणी आणि नयना या तिघींचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो, कारण जे व्हायला नको शेवटी त्यांच्यासमोर तेच घडतंय, म्हणून त्यांना आणखीनच राग येतो। परंतु देवाचा खेळ काही निराळाच असतो। शेवटी अद्वैत आणि कला या दोघांच्याच हाताने ह्या पूजेची स्थापना होते, देवी आईची स्थापना होते आणि कला आणि अद्वैत मनोभावाने देवीला हात जोडतात। आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला ही अद्वैतला विचारते की मला एक गोष्ट सांग की तू डिव्होर्स पेपरच्या त्या पेपर्सवर सह्या का केलेल्या नाही, नेमकं तुझ्या मनामध्ये असं काय चालू आहे की तू आपल्या म्हणल्याप्रमाणे एक संधी देणार आहेस का, की अजून काही तुझ्या मनामध्ये वेगळं आहे। तेव्हा मात्र आता अद्वैत काही उत्तर देत नसतो, अद्वैत एकटक बघत असतो। त्यानंतर आता गुढीपाडव्याची पूजा असते आणि सर्वजण खूप छान तयार झालेले असतात, परंतु आता कला सुद्धा खूप सुंदर दिसत असते। आता सरोज मात्र पुन्हा आता सरोज कलाला म्हणत असते की हे बघ, जे काही तू हे बिनबुडाचं सौभाग्य मिरवतेस ना, तेव्हा आता खोट्या सौभाग्याचा तुझा हा पडदा लवकरच फाटेल बघ, आणि तुझ्यासारख्या डोहीजड झालेल्यांना घरामध्ये जास्त थारा नाही। तेव्हा आता कला फक्त या सरोजचं बोलणं ऐकून घेत असते आणि रोहिणी मात्र आता तेथेच असते। रोहिणीला आता हे सर्व कलाचा अपमान सरोज वहिनी करते हे बघून खूप असा आनंद होत असतो। कला बिचारी आता शांत असते, ती काही उत्तर देत नाही। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।